नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत या संदर्भात नवी अपडेट घेणार आहोत आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मे तर या 3 महिन्याचे हप्ते आले नाही आहेत, त्याचबरोबर जानेवारी, फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आले आणि तांत्रिक कारणांमुळे ज्यांचा अर्ज रद्द झालेला आहे अशा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली होती अशा लाडक्या बहिणींच्या बाबतीत देखील मंत्री आदिताई तटकरे यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे. तर चला तर वेळ न घालवता या सगळ्या अपडेट आहेत त्या संदर्भात प्रॉपर माहिती घेऊया. तर सर्वात प्रथम मंत्री आदिताई तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. तर यांनी याबाबत ज्यामध्ये ई-KYC संदर्भात लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचा तांत्रिक कारणांमुळे लाभ आहे तो बंद झालेला आहे या संदर्भात मंत्री आदिताई तटकरे काय म्हणाल्या या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. मध्ये आपण ई-KYC ची प्रक्रिया सुरू केली आणि त्या ई-KYC च्या प्रक्रियेमध्ये आपण 6 महिन्याची मुदत, पहिल्या कालावधीमध्ये 1 महिना, नंतर आणखीन विनंती आली आणखीन 2 महिने, त्याच्यानंतर आणखीन 2 महिने आणि मग शेवटचा डिसेंबर 31 पर्यंत आपण ई-KYC ची मुदत दिली होती. त्यानंतर सुद्धा ज्यांनी ई-KYC 31 डिसेंबर पर्यंत केलेली आहे पण त्यांच्या ई-KYC मध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत, आपण त्यांना सुद्धा ती दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यापर्यंत त्यांना संधी दिली आणि 31 ई-KYC ची प्रोसिजर साधारणपणे न केलेल्या महिला जवळपास 60 लाखापेक्षा अधिक आहेत, ज्यांनी कधीच ई-KYC ही या योजनेअंतर्गत केलीच नाही. त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो डेटा आहे तो साधारणपणे 5 लाख आणि त्याच्यानंतर ई-KYC करत असताना आणखीन 9.5-10 लाखाचा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे त्यांच्या घरातल्या म्हणजे पतीचं असेल किंवा वडिलांचं असेल हे त्या ठिकाणी ई-KYC मध्ये आढळून आलं. अशी साधारणपणे एक 14-15 लाखाची त्या ठिकाणी संख्या आहे ज्यांच्याकडे वाहनं होती आणि वाहनांमुळे त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले होते पण तरी वाहनं त्यांच्या नावाने असल्यामुळे असा काही 4.5-5 लाखाचा डेटा आहे. आणि त्यामुळे ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-KYC ची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी ई-KYC ची प्रोसिजर केलेली आहे आणि तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाहीये अशा पद्धतीचं कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही. आमच्याकडे काही तक्रारी किंवा काही त्या ठिकाणी निवेदनं प्राप्त झालेली आहेत की त्यांनी ई-KYC ची प्रोसिजर केली होती पण तरी सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये. अशा प्रोसिजर ह्या ज्या आहेत त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय. तर अशा प्रकारे मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो आपण ई-KYC केलेली आहे, निकषांमध्ये बसत आहोत आणि तांत्रिक कारणांमुळे जर तुमचा लाभ बंद झालेला असेल तर घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे. तुमचा लाभ आहे तो लक्षात घ्या, कागदपत्र फेर तपासणी आता वेगानं सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पात्र करून तुमचा सन्मान निधी आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. तर यासाठी लक्षात घ्या की जवळच्या जिल्हा स्तरावरील महिला बाल विकास विभाग आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती घ्यायची आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींना पुन्हा लाभामध्ये आणलं जाणार आहे. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची ई-KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणी संदर्भातलं स्पष्टीकरण मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेलं आहे. सध्या तरी लक्षात घ्या की ई-KYC संदर्भात अजून शासनाचा निर्देश आलेला नाही आहे, निर्णय झालेला नाही आहे, परंतु सध्या सोशल मीडियावरती विरोधी पक्षनेते असतील किंवा इतर जे मंत्री असतील तर यांच्याकडून देखील ई-KYC संदर्भात मुदतवाढ व्हावी अशा प्रकारचं वक्तव्य येत आहे. त्यामुळे एक प्रकारे ई-KYC साठी मुदतवाढ होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. पण जोपर्यंत शासनातर्फे अधिकृत घोषणा होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात अधिकृत तथ्यता देता येणार नाही आहे. कारण का मंत्री आदिताई तटकरे यांनी ई-KYC संदर्भात ई-KYC सुरू करतोय अशी कोणतीच वाच्यता केली नाही आहे, पण इतर ठिकाणी मागणी होत आहे.
आहे, परंतु या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळी शासन निर्णय होईल त्यावरतीच लक्षात घ्या EKYC डिपेंड असणार आहे. पण लक्षात घ्या की लाडक्या बहिणी जर EKYC सुरू होत असेल, मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी अजून अपात्र आहेत, पात्र असून देखील अपात्र आहेत, तर याला महत्त्वाचं कारण आहे EKYC. आपण देखील सांगत आहोत की EKYC लाडक्या बहिणींना सुरू होणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न जून महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात, आजचा या चालू आठवड्यामध्ये हप्ते वितरण होणं अपेक्षित आहे. सोमवारपासून आपण वाट पाहत आहोत, कारण का साधारणतः लक्षात घ्या की GR आल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर हप्ते वितरण होत असतं. आपण सर्वच लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देतच आहोत. अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती, इंस्टाग्राम या ठिकाणी तर 2100 रुपये, त्यानंतर 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचत आहेत. पण अजून तरी हप्ते वितरण लक्षात घ्या लाडक्या बहिणींना झाले नाही आहे. अपेक्षित धरूया की आता आपण कुठल्याही प्रकारची तारीख सांगणार नाही आहोत. कुठल्याही वेळी लक्षात घ्या हप्ते वितरण सुरू होऊ शकतं, कारण का हप्ते वितरणाची प्रोसेस तर झालेलीच आहे. म्हणजेच काय की जो निधी आहे तो DBT पोर्टलकडे जो ट्रान्सफर करावा लागतो, तर ही प्रोसेस झालेली आहे. केवळ DBT ॲक्टिव्ह होणं बाकी आहे. तर ही DBT ॲक्टिव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी कुठल्याही वेळी होऊ शकते. ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळी आपण प्रॉपर माहिती व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण देणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी थोडी प्रतीक्षा करायची आहे. हप्ते वितरण हे कुठल्याही वेळी लक्षात घ्या सुरू होऊ शकतं. कोणीही या संदर्भातली निश्चित अशी तारीख सांगू शकत नाही. आपण आपल्या जवळच्या विभागामध्ये माहिती घेतली होती, त्यांनी सांगितलं की 15 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लाभ वितरण होणं अपेक्षित आहे. तर आपण सांगत आहोत की प्रतीक्षा करा, लवकरच लाभ आहे तो तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचा पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट ज्या लाडक्या बहिणींची EKYC झालेली आहे, हप्ता बंद झालेला आहे, त्यांचा हप्ता पात्र असल्यानंतर पुन्हा चालू होणार आहे. EKYC संदर्भात अनेक ठिकाणाहून मागणी केली जात आहे, परंतु अजून शासनाने या संदर्भात घोषणा केली नाही आहे. मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्टीकरण EKYC संदर्भात देखील दिलेलं आहे की EKYC सध्या सुरू होणार नाही, पण सर्वस्वी निर्णय पुढे जर काय होत असेल तर या संदर्भात आपण माहिती घेणारच आहोत. आणि त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता कुठल्याही वेळी जमा होईल आपण देखील या संदर्भात माहिती घेणार आहोत. साधारणतः आपण सांगत असतो सकाळी जर DBT ॲक्टिव्ह होत असेल तर 10-11च्या सुमारास हप्ता वितरित होतो. दुपारनंतर लक्षात घ्या DBT ॲक्टिव्ह होत असेल तर 3-4 नंतर हप्ते वितरण अगदी रात्री उशिरापर्यंत होत असतं. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.